सुजाता ठुबे माई यांनी व्यासपीठावर यायचे. आपण आपले अध्यक्ष विजयकुमार उर्फ बाळासाहेब ठुबे यांनी जी साता समुद्रापलीकडे झेप मारली आहे, त्या झेपचं सुद्धा पुनर्प्रकाशनाचा आनंद आपण या सोहळ्यामध्ये घेऊया. झेप झेपचं करून ख्यातनाम इंजिनियर विजयकुमार ठुबे सामाजिक कार्यामध्ये अतिशय आघाडीवर, ज्यांची दोन्हीही मुलं कर्तृत्वाच्या उच्च शिखरावर पोहोचली आणि साता समुद्रापलीकडे भ्रमंती करून त्यांनी झेप जीवनाच्या सगळ्या परिमाणांमध्ये झेप घेतली. त्या झेपचंही पुनर्प्रकाशन या निमित्ताने आपण करतो आहोत. विद्यानिकेतन हे आमचे नंदनवन ग्रामीण मुलांचे, नंदनवन ग्रामीण मुलांचे. थँक्यू. हे जे गीत लिहिलेलं आहे ते शासकीय विद्यानिकेतन औरंगाबादचे माजी प्राचार्य दीरा गोगटे सर यांनी लिहिलेलं आहे. अतिशय समर्पक असे शब्द आहेत, हृदयाला भिडणारं गीत आहे. आणि हे गीत उपलब्ध करून दिल्याबद्दल सुशील दत्त शिंदे आणि राहुल भोसले या आपल्या औरंगाबाद पब्लिक स्कूलच्या मित्रांचं आपण आभार मानूया. यानंतर मी के डी महाजन सरांना विनंती करतो, 1973च्या बॅचचे, ते आपलं मनोगत व्यक्त करतील. के डी महाजन. माइक क्लियर का? फक्त माइक क्लियर करा. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आमचे गुरुवर्य, त्याचप्रमाणे सभागृहातील सर्व मान्यवर, माझे सगळे लहान मोठे गुरुबंधू आणि आप्तस्वकीय, साहित्यिक, रसिक, पत्रकार आणि बंधू भगिनींनो, आजचे हे प्रकाशन आणि पुनर्प्रकाशनाचे सत्र खरोखरच अभिनव आहे. शासकीय विद्यानिकेतनातील आम्हा साहित्यिक मंडळींसाठी हा जणू काही कुंभमेळाच आहे. कारण आमच्या प्रतिभेचा खजिना, हा जो ग्रंथरूपातील प्रतिभेचा खजिना आहे, तो आपणासमोर खुला करून दिला आहे. आणि त्यामुळे प्रकाशन आणि पुनर्प्रकाशनाचा आम्हाला जो आनंद मिळाला तो खरोखर अनंत गुणित आहे. आणि म्हणून या सत्रांच्या आयोजकांचे मी आम्हा सर्व साहित्यिक मंडळीमार्फत तर्फे मी खरोखरच मनापासून अभिनंदन करतो. आमच्या साहित्याची मुळे खरं तर शासकीय विद्यानिकेतनातील कसदार भूमीत रुजलेली आहेत. आमच्या शाळेने ज्याप्रमाणे प्रज्ञावंत अधिकारी, नेते, उद्योजक घडवले, त्याचप्रमाणे प्रतिभावंत साहित्यिक आणि कलावंतही घडवले आहेत. माझे विद्यानिकेतन सांदीपनींचा आश्रम, माझे विद्यानिकेतन सांदीपनींचा आश्रम, धन्य धन्य शिष्य सारे असो कृष्ण वासुदाम. माझ्या शाळेची महती किती वर्णू मी शब्दात, एक एक कोहिनूर बघा घडल्या तिच्यात, एक एक कोहिनूर बघा घडल्या तिच्यात.
माझी शाळा 1967 साली सुरू झाली आणि अवघ्या 2 महिन्यातच मला पहिली कविता सुचली. मला वाटते की हे माझ्या शाळेच्या उद्यानातील पहिलेच काव्यपुष्प असेल. त्यावेळेस मला नजर होती आणि ती जी पहिली कविता जी केली होती ती आमच्या या सर्व पब्लिक स्कूलचे जे भाग्यविधाते मधुकरराव चौधरी, तत्कालीन शिक्षण मंत्री नामदार मधुकरराव चौधरी होते आणि त्यांच्यावरच आधारित ती मी 6वीत असताना ती कविता केली आहे आणि मला अजूनही ती कविता आठवते. तिच्या फक्त मी 2 ओळी सांगतो. त्रिवार वंदन माझे मधुकरराव चौधरींना, त्रिवार वंदन माझे मधुकरराव चौधरींना, दगडांमधले रत्न शोधले त्या रत्न पारखींना. मला नजर असल्यामुळे मी सुरुवातीला बऱ्याच निसर्ग कविता रचल्या, पण हळूहळू माझी नजर कमी होत गेली आणि ती नजर इतकी कमी झाली की मला लिहिणे वाचणेसुद्धा अशक्य झाले. पण जीवनात आला अंधार पण घेतली नाही माघार, जीवनात आला अंधार पण घेतली नाही माघार, कवितांनीच दिला मला आधार आणि पुढे जाण्याचा निर्धार. माझ्या संवेदनशील मनाला पंख फुटले आणि प्रतिभेच्या मधमाशा झाल्या. त्या मधमाशांना उद्यानातील फुले क्वचितच मिळाली. बहुधा बोरी बाबळींच्या फुलांवरच त्यांना समाधान मानावे लागले. पण की अनेकदा काटे बोचले, पंख फाटले, पण मकरंद चाखायचे सोडले नाही. किती किती प्रकारचे मकरंद चाखले, गोड, आंबट, कडू, तुरट या सर्वांचे मी मत केले आणि ते इतरांना द्यावेसे वाटले. आणि म्हणून माझ्या कविता अंधांसाठी धैर्यगीते तर बालकांसाठी लढीवाळ संस्कार गीते बनल्या. माझ्या कवितांना ईश्वरभक्ती, देशप्रेम, प्रणयभाव किंवा विज्ञानदृष्टी या कुठल्याही विषयाचे वावडे नाही. सुखाबरोबरच दुःखाती गुणगुणाशा वाटतील अशा या हलक्या फुलक्या शब्दातील कविता रसिकांना भावल्या आणि आपल्या म्हणजे माझे एकूण 3 कविता प्रसंग प्रकाशित झाले. तर त्याच्यापैकी जो 2002 साली प्रकाशित झाला तो ज्योती कलश, त्याचप्रमाणे चैतन्य चक्षु हा 2004 साली प्रकाशित झाला आणि आपल्या अध्यक्षांनी आणि पाहुण्यांनी सांगितलं की दृष्टीपल्याड हा जो माझा 3रा कविता संग्रह फेसबुकपर्यंत गेला तो अक्षरशः आपल्या शासकीय विद्यानिकेतन परिवाराने 1 जून 2016 रोजी प्रकाशित केला. आणि विशेष आनंदाची बाब अशी की या 3ही कविता संग्रहांच्या प्रकाशनामध्ये मनोहर दादा त्रिभुवन आणि माझे परममित्र दत्ता पाटील यांचा सिंहाचा वाटा होता आणि मी हे अभिमानाने सांगतो. दारिद्र्य पाचवीला पुजलेले असताना आणि चोर पावलाने आलेल्या अंधत्वाने माझ्या जीवनात प्रकाशी शिल्लक ठेवला नसताना मी MA प्रथम श्रेणीत आणि अन्य शिक्षक प्रशिक्षणात 3 राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण कसं झालो, त्याचप्रमाणे सोलापूर, पुणे आणि नाशिक येथे आदर्श शिक्षक म्हणून नाव कसे कमवले आणि तसेच शासकीय अंधशाळा कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे अधीक्षक पदाची कारकीर्द यशस्वीरित्या कशी पार पडली असे जगाला कळण्यासाठी अनेकांच्या आग्रहाखातर मी आत्मचरित्र लिहिलं आणि ही एक काळोखातली प्रकाशवाट हे आत्मचरित्र आज सोमनाथ दादासारख्या माझ्या दिग्गज मित्राच्या हस्ते शुभ हस्ते आणि त्याचबरोबर अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रकाशित झालं. याचा खरोखरच मला अत्यंत आनंद होतो आहे. आणि हा जो कार्यक्रम घडून आणला त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर हा सोहळा सुखाचा घडवून आणण्यासी, हा सोहळा सुखाचा घडवून आणण्यासी, दिनरात राबले जे विसरू कसे तयासी. विद्यानिकेतनाया माझी सदैव चिंता, विद्यानिकेतनाया माझी सदैव चिंता, आभार मानताना झुकतो विनम्र माथा, आभार मानताना झुकतो विनम्र माथा. आणि शेवटी माझ्या 3 कवितांची फक्त एक कडू मी सादर करतो. पहिली जी गझल आहे तिचं नाव आहे हासरे तेज.
वेदनांची गझल करणे ना कधी जमले मला. वेदनांची गझल करणे ना कधी जमले मला. मैफिलीला दुःख देणे ना कधी जमले मला. का उगाळू कोळशाला सर्वदा काळाच तो. का उगाळू कोळशाला सर्वदा काळाच तो. पेट त्या भट्टीत त्याला टाकणे जमले मला. पेट त्या भट्टीत त्याला टाकणे जमले मला. दुसरी कविता आहे, तिचं एक कडवं. चैतन्य चक्षु आपुले जागे सदैव ठेवू. आमच्या अंधांसाठी मी नेहमी सांगतो, हे आमच्या अंधशामध्ये प्रार्थना म्हणून म्हटलं जातं. चैतन्य चक्षु आपुले जागे सदैव ठेवू. अंधत्व भेदुनी हे जगणे सतेज ठेवू. काही असे करू की दिपवू अखिल विश्व. काही असे करू की दिपवू अखिल विश्व. म्हणतील अंध असूनी झाला प्रकाश पर्व. अंधार आवसेचा दीपावलीत भुषवू. चैतन्य चक्षु आपुले जागे सदैव ठेवू. आणि तिसरी गझल आहे. गझलचं नाव आहे, फार आपल्यासाठी कळकळीची गझल आहे ही. इतकीच आस आहे. दिव्यांग कोणतेही आव्हान खास आहे. दिव्यांग कोणतेही आव्हान खास आहे. ते पेलण्यास आम्हा विश्वास खास आहे. दिव्यांग कोणतेही आव्हान खास आहे. ते पेलण्यास आम्हा विश्वास खास आहे. दिव्यांग ही अखेरी माणूस आपलाच. दिव्यांग ही अखेरी माणूस आपुलाच. द्या प्रेम त्यास आपुले इतकीच आस आहे. द्या प्रेम त्यास आपुले इतकीच आस आहे. धन्यवाद. धन्यवाद के डी दादा. अजून एक साहित्यिक आपल्यामध्ये आहे, अत्यंत हुरहुन्नरी अशा प्रकारचा कलाकार आहे. सर्व अंगाने सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध कोण आहे, त्याने काय लिहिलं आहे त्याला बघा आणि त्याच्याच तोंडून ऐका. मी अगदी 3च मिनिटं घेतो. सर्वप्रथम आदरणीय गुरुवर्य यांना मी यात मनापासून प्रणाम करतो. समोर पण माझे गुरुवर्य बसलेले आहेत. आज जो काही मी पुरेसा बिघडलेलो आहे ती केवळ या गुरुवर्यांची देणगी आहे. मला योग्य रीतीनं तुम्ही बिघडवल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. मला अभ्यासात पण फार काही तुम्ही अडकवलं नाही त्याचे पण मी खूप मनापासून आभार मानतो. आणि गणितात नापास झाल्यामुळे मला पुढची आयुष्यातली सगळी गणितं अगदी सहजपणे सोडवता आली. त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. एक साहित्यिक म्हणून फक्त 2 मिनिटं मी उभा आहे. मला सांगण्यात आलं की तू तुझ्या पुस्तकांची नावं आणि त्याचा थोडा परिचय दे. 2013ला मी एकांकिका ज्या लिहिलेल्या होत्या 2007पर्यंतच्या, त्या एकांकिका आणि दीर्घांकांचा एक संग्रह पुण्याच्या प्रकाशनाने प्रकाशित केला होता. त्याचं नाव मध्यम पदलोपी. मध्यम पदलोपी नावाचा एक दीर्घांक आहे. त्या दीर्घांकाचं नाव या संग्रहाला दिलेलं आहे. त्याला ज्येष्ठ समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांनी प्रस्तावना दिलेली आहे. त्याबरोबरच माझा एक एकुलता एक कविता संग्रह, फार काही कविता लिहू नाही शकलो, जेवढ्या लिहिल्या तेवढ्या त्या पुस्तकात आहेत. बुचाच्या झाडावरचे पक्षी हा कविता संग्रह आहे. बुचाच्या झाडावरचे पक्षी हे नाव सुचण्याचं कारण पण विद्यानिकेतनच आहे. विद्यानिकेतनाच्या परिसरात सकाळी उठलं की 2 सडे पडलेले असायचे. पहिला सडा असायचा वेगवेगळ्या झाडांवर बसलेल्या गिधाडांचा आणि दुसरा सडा असायचा बुचाच्या फुलांचा. त्यामुळे या दोघांचे गंधाचा एक बेमालूम मिश्रण असायचं ना, बुचाचे फूल आणि बुचाच्या फुलांचा गंध आणि गिधाडांचा गंध. त्यामुळे आयुष्य खूप समतोल झालं. म्हणजे आपल्याला गंध आणि दुर्गंध याच्यामध्ये फार काही आपल्याला फरक करता नाही आला. आणि हे दोन्ही गंध घेऊन आपण जगायला लागलो. त्यामुळे गिधाडांचा गंध असला तरी वाईट वाटायचं कारण नाही. थोड्या वेळाने बुचाचा फुलांचा सडा पडणारच असतो. आणि केवळ बुचांचा सडा पडतो म्हणून त्या सुगंधात बाण हरपून पण जायचं कारण नाही, कारण केव्हा तरी वरून पुन्हा गिधाडांचा सडा पडणारच असतो. असंच आयुष्य असतं. या बुचाच्या झाडावरचे पक्षी या कविता संग्रहाला 2 महत्त्वाचे पुरस्कार जाहीर झाले होते. एक पुण्याचा गदिमा प्रतिष्ठानचा गदिमा पुरस्कार या कविता संग्रहाला मिळाला होता.
आणि नारायण सुर्वे वाचनालयाचा नारायण सुर्वे पुरस्कार पण या कविता संग्रहाला मिळालेला होता. या कविता संग्रहाला कवी सौमित्र माझा मित्र आहे त्याची प्रस्तावना लाभलेली आहे. साहित्याविषयी एवढं दोनच. अजून एवढ्यात तरी काही पुढचं पुस्तक मी करत नाही आहे. करेन तेव्हा आपल्याला कळेल. या व्यतिरिक्त मी नाटकं बरीच लिहिलेली आहेत. आता व्यावसायिक नाटक माझं जे स्ट्रॉबेरी आहे ते आता सध्या सुरू आहे मुंबईमध्ये. आणि हंडाभर चांदण्या जे आज संध्याकाळी तुम्ही 7 वाजता खास तुमच्यासाठी इथं आम्ही सादर करत आहोत तेही तुम्ही बघणार आहात. मागच्या वर्षी गडीवरच्या पोरी या नाटकाला झी मराठीचे 8 नामांकनं होते. त्यातला एक पुरस्कार महत्त्वाचा जो मागच्या वर्षीचं विशेष प्रायोगिक नाटक हा पुरस्कार त्या नाटकाला मिळालेला होता झी गौरव. आणि आता यावर्षी हंडाभर चांदण्या या नाटकाचे 18 प्रयोग झालेले आहेत आत्तापर्यंत. आणि या व्यतिरिक्त दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामानं आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवासाठी या नाटकाची निवड केलेली आहे. आत्ता आम्ही 2 फेब्रुवारीपासून दिल्लीला जातो आहोत. दिल्लीबरोबरच पटण्याबरोबरच आगरतळा, हैदराबाद, कुरुक्षेत्र, पुणे अशा सर्व ठिकाणी दिल्लीच्या NSDनं हे नाटक भारतभर फिरवायचं ठरवलेलं आहे. आणि त्या व्यतिरिक्त विशेष म्हणजे याच्यामध्ये दिल्लीतल्या 19 बाहेरची नाटकं आहेत विदेशातली, 40 ही भारतीय भाषांमधली नाटकं आहेत. आणि मराठी भाषेमधलं एकमेव नाटक निवडलं गेलं आहे ते म्हणजे आपलं हंडाभर चांदण्या. हंडाभर चांदण्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे नाटक पण प्रोड्यूस केलेलं आहे ते आपल्या विद्यानिकेतनाचाच माझा थोडासाच कनिष्ठ बांधव प्रमोद गायकवाड यांनी 1988च्या बॅचचा. तो या नाटकाच्या मागे उभा राहिला ठामपणे. म्हणूनच आमच्यासारखे कलंदर कलावंत अगदी सहजपणे ही नाटकं लिहू शकतात. तुम्ही पण अशाच पद्धतीनं ज्यांना मागे उभं राहायचं ते मागे आहेतच आणि जे आम्हाला पुढे हवेत ते पण पुढे आहेतच. त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत असेच राहा. मी याच पद्धतीचं तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचा आनंद देत राहीन. माझ्याकडनं समाजाला वेगळं काही देणारं, काहीतरी वेगळं शिकवणारं किंवा रंजन करणारं असं समृद्ध सकस लेखन होत राहो ही मी सर्वांना प्रार्थना करतो. माझ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत. गुरुजन माझ्यासोबत आहेतच. मला इथं 3 मिनिटापेक्षा जास्त बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी डॉक्टरांचे आभार मानतो. थँक्यू. आणि दत्ताच्या या पुस्तकांचं प्रतिकात्मक पुनर्प्रकाशन झालं असं प्रतिकात्मक समजण्यासाठी मी व्यासपीठाला निमंत्रित करतो की त्यांनी उभं राहून आणि ती आपली विद्यानिकेतनची धून वाजवून आपल्या सुहृदांमध्ये आपलं पुस्तक पुनर्प्रकाशनाचा आनंद लुटावा अशी मी दत्ताला विनंती करतो. उंचावरचे पक्षी मध्यम पदलोपी विद्यानिकेतन हे आमचे नंदनवन ग्रामीण मुलांचे विद्यानिकेतन. धन्यवाद व्यासपीठ. धन्यवाद दत्ता. यानंतर आपल्या या सुवर्ण महोत्सवानिमित्त आपण आपल्या शासकीय विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा या भावनेतून विविध प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन केलं होतं. त्या स्पर्धांचं पुरस्कार वितरण करण्यासाठी आणि त्या स्पर्धांविषयी सांगण्यासाठी मी सूत्र पुढची देतो प्रमोद गायकवाड यांना. प्रमोद गायकवाड, गिव्ह बॅक फाउंडेशनचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड. आदरणीय गुरुवर्य, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित विद्यानिकेतनचे आजी माजी विद्यार्थी, सुवर्ण महोत्सवी सोहळा हा माजी बांधवांनी आयोजित केलेला असला आणि माजी बांधवांसाठी आयोजित केलेला असला तरी आताच्या विद्यानिकेतनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रामध्ये जे प्रावीण्य मिळवलेलं आहे त्यांचं कौतुक करणं हे आपलं कर्तव्य आहे. यासाठी मागच्या वर्षभरामध्ये विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांमध्ये ज्या विविध स्पर्धा झाल्या आपल्या माजी विद्यार्थी संघटनेच्या मार्फत त्यांना काही बक्षिसं देणं आणि त्यांचं कौतुक करणं हे आजच्या माझ्या या ठिकाणचं प्रयोजन आहे.
मी विद्यानिकेतनचे जे विद्यार्थी आहेत विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी झालेले त्यांना पुढे ताबडतोब पाचारण करतो. त्यांनी त्वरित यायचं आहे पुढे सगळे. सुनील सोनवणे आलेले आहेत का विद्यार्थी? थोडं पुढे येऊन जा, पटापट यायचं आहे. मागच्या पूर्ण शैक्षणिक वर्षामध्ये जे प्रथम आलेले विद्यार्थी आहेत कमलेश चोथवे इयत्ता 5वी, सागर पावरा इयत्ता 6वी, दीपक गावित 7वी, गौरव गायकवाड 8वी, राजेश वाघ 9वी आणि दीपक जाधव 10वी. त्वरित व्यासपीठावर यायचं आहे. यानंतर खो खोच्या विभागीय स्तरावरचा उपविजेता संघ आणि वक्तृत्व निबंध चित्रकला स्पर्धेतले सगळे विद्यार्थी इकडे येऊन उभे राहा थोडं लवकर. विद्यानिकेतन हे आमचे नंदनवन ग्रामीण मुलांचे. कमलेश चोथवे, विद्यानिकेतन हे आमचे नंदनवन ग्रामीण मुलांचे. ऐक आम्ही मानवतेचे